मी आज मकर संक्रांतीच्या प्रथमतः शुभेच्छा देतो आणि माझा एक रामराम म्हणून सर्वांना रामराम घालतो की मला एका मुलीनं माझ्यावर जादूटोणे केले. तिचं नाव आहे ऋतुजा मधुकर खाडे, राहणार होळ, तालुका के, जिल्हा बीड आणि हजर मुक्कामी कोरेगाव भीमा. त्या मुलीनं माझ्यावर जादूटोणे केले मुंबई येथे शिवसायनला, आणि तिथं तिनं तिच्याबरोबर घडलेला वाईट प्रसंग आहे त्याचीही कबुली दिली. अनेक जादूटोणे मी ती जादूटोण्याचे साहित्य उघडकीस आलं. गणपतीची आरती केली. वेगवेगळ्या जादूटोण्याच्या साहित्याची सगळी जी काही दररोजची काही प्रोसेस होती त्यांची ती सगळी उलट व्हायची आणि माझं नामस्मरण चालू असायचं, गुरुमंत्र चालू असायचे. गुरुवाऱ्यांचा आशीर्वाद राहिला आणि देवदेवता आहेत महाराष्ट्रातील, भारतातील, त्यांचा आशीर्वाद राहिला. म्हणून मी त्या जादूटोण्यातून, जारण मारण क्रियेतून, दपटे देणे, साप सोडणे गळ्याला, किंवा टोचणी देणे, नरडं दाबणे, किंवा इंजेक्शन, पुन्हा दवाखान्यात नेलं, PSIला हे बोलवलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि मला वेडा आहे असं ठरवण्याचा प्रयत्न केला. तिथून परंतु मी त्यांना दाद दिली नाही. मला काही झालेलं नसताना मला हे सगळं करायचे. पण तिथं एक महिला होती कर्मचारी. अत्यंत स्पष्ट आणि जबाबदारीपूर्वक मी हा व्हिडिओ बनवत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, महिला आयोग असेल, केंद्रीय महिला आयोग असेल, किंवा चिडीमार पथक असेल, या सर्वांना हा उद्देश आहे. सामाजिक कार्यकर्ता असतील किंवा मुलांवर होत असलेल्या अन्यायावर किंवा महिलांवर होत असलेल्या अन्यायावर जे कोणी कार्य करतात त्यांना हे उद्देशून असेल. कुठल्याही राजकारणी असतील, भारतातील, महाराष्ट्रातील असतील, जगातील असतील, किंवा कोणतेही लोक असतील, कुठल्याही समाजाचे, परंतु हा प्रकार माझ्याशी घडलेला आहे. मला हा थोडक्यामध्ये सांगायचा. मी यूट्यूबला टाकत आहे, कारण वंजारी समाजातील मी आहे. ती वंजारी समाजातील आहे, माझेच नातेवाईक आहे, परंतु तिने माझ्यावर जादूटोणे केलेले आहेत. आणि तिच्या आईनं, तिच्या वडिलांनी आणि तिच्या भावानं माझ्याशी खोटं नाटं सगळं ठरवून केलं. पोलिसांनी माझं 2 वेळेस ऐकलं नाही आहे आणि मला जाणीवपूर्वक त्रास दिला. ती देवधानवऱ्यामध्ये सुद्धा ती मुलगीच बोलायची, फोनवर साऊंड सिस्टीमवाल्याला बोलायची, मला ते गाणे इमॅजिनेशन करायचे. म्हणजे मुंबईमध्ये जे गाणं इमॅजिनेशन केलं, दिलजिले चित्रपटातील एक गाणं होतं, एक कैसी लडकी थी जिससे मैंने प्यार किया था, त्या गाण्याच्या वेळेसच त्या महिलेनं सांगितलं की तुझाच कोणतरी असेल आणि तुझंच काहीतरी चुकलं आहे. त्यावेळेस तांबे फिंबी वापरली होतीस का नाही, असं तिनं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. मला हे म्हणायचं आहे की त्या टाटा इन्स्टिट्यूटचीही चौकशी करायला पाहिजे. ज्यावेळेस मला तिचे वडील मला जे बोलत आहेत ते अत्यंत घाण बोलत आहेत, वाईट बोलत आहेत. माझ्या आईबद्दल त्यांनी अपमानास्पद बोललेलं आहे. मी पोलीस स्टेशनला ते पाठवलेलं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण आहे की हे माझ्यासोबत असं घडलेलं आहे. आणि मला ते काय करतात, जादूटोण्या करतात. मी असे व्हिडिओ बघितले, त्या आंधळे सरांचा व्हिडिओ बघितला. जे प्रकार अंगात आलेल्यावर असतात ते प्रकार सगळे दिसतात. मला ती काय वाईट वागली ते सगळं समजलं. मी तोंडानं सांगितलं. मी या थोडंसं गडबडीत बोलतोय, कारण मला हे कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त जे काय घडलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मी थोडंसं फास्ट बोलत आहे. याचा अर्थ असा घेऊ नका की म्हणजे तुला वेळ लागले. असंही म्हणतात की स्पीड वाढली, असं नाही. मी शांतही बोलतो, आवश्यक तितकं बोलतोय, कारण 4:14 आत्ता मिनटं झालेत. तर हे 5-7 मिनटामध्ये मला बोलण्याचं आहे, म्हणून मी हे तेवढं सांगत आहे. आणि माझ्या वडिलांनी शब्द दिला होता की ही मुलगी चांगली आहे. माझे वडील वारलेले आहेत आणि ह्या सगळ्या कटकारस्थानातूनच वारलेले आहेत. 2021ची सक्रात माझ्या वडिलांसाठी चांगली होती, परंतु माझे वडील हे कटकारस्थान रचून संपवलेलं आहे त्यांना. आणि ज्यांनी जे केलं त्यांनाही त्यांचे फळं भोगलेले आहेत. परंतु आता तिथली जमीन वगैरे विकली आणि दुसरीकडे जमीन घेतली आणि कोणीच लग्नासाठी तयार होत नाही. आणि या मुलीनं हे जादूटोणे केलेले आहेत. ऋतुजा मधुकर खाडे, राहणार होळ, हजर मुक्कामी भीमा कोरेगाव.
आणि वंजारी समाजातील भगवान बाबांचा फोटो तिनं घ्यावा किंवा ज्ञानेश्वरी समोर घ्यावी आणि मी जादूटोणे केले नाहीत असं सांगावं. एक धार्मिक बाजू एक सांगतो आणि दुसरी गोष्ट, पोलीस स्टेशनमध्ये मला न्याय भेटत नाही आहे, समाजातून न्याय भेटत नाही आहे आणि माझं लग्न रोखलं जातं आहे, मी वेडा आहे असं बोललं जातं आहे. मी यूट्यूबला टाकत आहे, फेसबुकच्या माध्यमातून मी सगळं हे केलं की मला, आणि ज्यावेळेस मला खोटं बोलून जेजुरीला न्यायचं म्हणून मला पकडून नेलं, ती मुलगी फोनवरून संवाद साधत होती. तर अनेक देवदेवतांची साक्षात्कार रूपं मला जाणवलेलं आहे देवधानोऱ्यामध्ये, कळंब तालुक्यामध्ये ते गाव आहे. आणि असं काही झालेलं नाही की मला वेडं समजायला, परंतु हे सगळे प्रकार त्यांनी केलेले आहेत. मांत्रिका तंत्रिकाकडून हे प्रकार केलेले आहेत. सुधीर राठोड नावाचा मुलगा आहे, नांदेडकडला. प्रवीण बाकले कळंब खमसवाडीचा मुलगा आहे, तो माझ्यासोबत होता. हे दोघं तिघं होते. काही 14 मुलं आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. जे शिक्षक आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्या मुलीची चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर यायला पाहिजे. कारण जादूटोणे करून इतरांचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला जातो, पण तिच्यासोबत 2 मुलांनी अत्यंत घृणास्पद कृत्य केलेलं आहे हे मला समजलं. आणि तेच पंचमहाभूतातली शक्ती. पंचमहाभूते म्हणजे आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी आणि पाणी, या पंचमहाभूतांचा हा देह आहे. आणि माझ्या वडिलांनी ज्यावेळेस बोलले तर त्यावेळेस मला आकाश हे हे पंचमहाभूते हेच साक्षी राहतील असं मी बोललो होतो. आणि या गोष्टी धार्मिकदृष्ट्या योग्य वाटतात, तर वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा योग्य आहेत. परंतु ह्या मुलीनं माझ्यावर जादूटोणे केलेले आहेत. मला एवढं टाकलं होतं. 11 जानेवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान मला तिथं टाकलं, पण मी तिथं चांगला वागलो, चांगलं राहिलो आणि मला ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्व वॉर्डमध्ये 10 दिवस ठेवलं. आणि काही बीडचे, धारोळचे, काही अंबाजोगाई तालुक्यातील धानोऱ्याचे एक नाव होतं त्यांचं, ते नवनाथ म्हणून होते. धारोळचा विजय नवनाथ आवटी, एक बीडचा होता अमोल म्हणून, असे काही मुलं होते. तर मी कमीत कमी शब्दामध्ये मला जे घडलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे माझ्यावर म्हणजे वाईट प्रकार घडवला होता आणि हे मी सांगितलं नाही आहे, कारण तिळगुळ घ्या गोड गोड बोला, पूर्ण हे कटू प्रसंग मला आज किंवा वाईट प्रसंग माझ्यावर बेतलेले प्रसंग मला मारायलाच होते, परंतु भक्ती आणि नामस्मरणानं मी वाचलो. त्याच्यामध्ये मी रामकृष्ण हरी असेल किंवा स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा, ओम साईराम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग, आई तुळजाभवानी माता की जय, माऊली आई, माऊली दादा चाकरवाडीकर असं म्हणायचो. आणि गुरुवर्य हरिहरजी महाराज यांचंसुद्धा स्मरण करायचो, कारण माझे ते गुरु येतं. त्यामुळं मी हे सगळं अत्यंत मला जे घडवलं आहे ते सांगतो. आणि जादूटोणा हा प्रकार मी अनेकदा पाहिला आहे, माझ्याशी घडवलेला. आणि मला अडचण होते की माझं विवाहाचं रोखलं जातं, कुणीच मुलगी देत नाही आहे, अनेक स्थळं येतात, रिजेक्ट केलं जातं किंवा विवाहित स्थळं येतात. परंतु माझ्या वडिलांचा एक शब्द बी आहे आणि माझ्या अंगामध्ये वारं येतं, ते महादेवाच्या आरतीमध्ये आलं होतं. आणि मग वारं येणं हे म्हणजे वाईट प्रकार नाही आहे, देवाचा प्रकार आहे. परंतु ह्या सत्य गोष्टीला जागरूकता म्हणून कोणीही सत्य म्हणण्यास तयार होत नाही. परंतु महाराष्ट्रातील हे व्हिडिओ बघणारा माझे जे कोणी असतील, महाराष्ट्रातील श्रोते किंवा भारतातील श्रोते, मला कुठल्याही गावाचा याचा काही हे नाही आहे, पण मला सांगायचं होतं. मी अत्यंत मला जे योग्य प्रमाणात सांगता येईल त्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्यावर म्हणताल तुम्ही मुलीची बदनामी नाही आहे. मी सांगितलं हो की निर्भया आणि निर्भय म्हणून मी हे सत्य सांगणार आहे, कारण मला इतका छळ असा केलेला आहे. तर तुम्ही मला येरवड्यात का घालताय? तिथले येरवड्यातले म्हणल्यावर चांगला आहे, मला चांगलं समजलं, तुझं एवढं शिक्षण झालेलं आहे. आणि माझं बोलणं हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी मला काही झालेलं नाही आहे, तू चांगला आहेस आणि थोडंसं मेडिटेशन करत जा. काही गोळ्या होत्या त्यावेळेस तिथं मला, आणि मी अत्यंत चांगला झालो. परंतु माझ्यावर अशा प्रकारचा नामुष्की सारखी परिस्थिती उडवली
की तो वेडा आहे असा प्रसार होतो. गावाकडे गेलं किंवा कुठं पाहुणे रावळ्यात गेलं तो वेडा आहे असं बोललं जातं. कृपया मी वेडा नाही आहे आणि हे सगळं माझ्याशी त्या ऋतुजा मधुकर खाडे नावाच्या एका मुलीनं हे घडवलेलं आहे. ती स्वतःला जी काही प्रूव्ह करू दाखवते ती तिनं खोटं नाटक करून प्रूव्ह करून दाखवू नये. माझ्या वडिलाचं सत्य आहे आणि ती सगळं लबाड जादूटोना मांत्रिकाकडून केलेलं आहे. आणि हे सत्य पेपरला जरी गेलं, कुठल्याही वाहिनीला गेलं, कुठल्या मुलाखतकारानं किंवा कुठंही गेलं तरीही मी सत्य सांगत आहे. कारण माझ्याशी हे घडलेलं आहे, खरं आहे. जादूटोना घडवला